Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे, ऍडव्हान्स वोकॅबलरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍडव्हान्स वोकॅबलरी बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया ऍडव्हान्स वोकॅबलरी पासून. सो यामध्ये मी तुम्हाला नवीन नवीन वर्ड्स सांगणार आहे जे ऍक्च्युली आजकाल खूप यूज होतात, पण बऱ्याचदा असं होतं की ते वर्ड्स काय आहेत हेच आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आज आपण वर्ड शिकणार आहोत, त्याचा अर्थ शिकणार आहोत आणि ते यूज कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी तुम्हाला महत्वाचा ठरणार आहे. खूप नवीन ऍडव्हान्स वोकॅबलरी आज तुम्हाला लक्षात येणार आहे, कळणार आहे. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. चला तर सगळ्यात पहिला आपला वर्ड आहे स्क्रिबल. स्क्रिबल स्क्रिबल म्हणजे टू राईट ऑर ड्रॉ समथिंग क्विकली अँड केअरलेसली विदाउट मच थॉट. म्हणजे काही विचार न करता नुसतं चिंखडणे. थोडक्यात आपण मराठीमध्ये त्याला म्हणू चिंखडणे किंवा काहीतरी चित्र विचित्र करणे. द चाइल्ड वॉज स्क्रिबलिंग ऑन द वॉल विथ क्रेयॉन्स. मुलं काय करताय? मुलं चिंखडताय, वॉलवर मुलं चिंखडता आहेत क्रियॉन्सने. म्हणजे ते आपल्याकडे खडू असतात कलरफुल, त्याच्याने ते वॉलवर चिंखडता आहेत. द चाइल्ड वॉज स्क्रिबलिंग. स्क्रिबलिंग म्हणजे चिंखडणे. कॅन यू रीड व्हॉट आय स्क्रिबल हिअर? तू वाचू शकतो मी इथे काय चिंखडलंय ते? सो स्क्रिबल म्हणजे चिंखडणे. सो तुम्हाला यावरून कोणता सेंटेन्स तुम्हाला तयार करता येत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला जर तुमची वोकॅबलरी वाढवायची असेल तर असे नवीन नवीन सेंटेन्सेस, नवीन नवीन वोकॅबलरी यूज तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आहे आपला स्टार्टल. स्टार्टल प्रोनाउन्सिएशन कडे पण लक्ष द्या. स्टार्टल टू सरप्राईज ऑर फ्रायटन समवन सडनली. अचानक कोणाला तरी घाबरवणं, आपण भॉ करतो तसं. स्टार्टल. यू स्टार्टेड यू स्टार्टल मी वेन यू अपियर्ड बिहाइंड मी. तू माझ्या मागे होता तेव्हा तू मला अचानक दचकवलं. ओके, सो दचकवणे इन शॉर्ट. आय डिडंट मीन टू स्टार्टल यू. मला तुला घाबरवायचं नव्हतं. सो स्टार्टल मीन्स दचकवणे किंवा घाबरवणे. लक्षात आलं? स्टार्टल. नेक्स्ट वर्ड आहे आपला गझल. गझल मीन्स टू ड्रिंक समथिंग क्विकली और इन लार्ज अमाउंट, ऑफन ग्रीडीली. म्हणजे खूप गटागटा पिणे, एखादी गोष्ट भराभर करणे, क्विकली करणे. डोंट गझल युअर ज्यूस, ड्रिंक इट स्लोली. खूप घाईने गटागटा पिऊ नको, हळूहळू पी. ठीक आहे. सो द मॅन वॉज गझलिंग बियर ऍट द पार्टी. ठीक आहे, खूप भराभरा तो पीत होता. सो गझल मीन्स गटागट पिणे, भराभर पिणे. नेक्स्ट आहे क्रॅकल. क्रॅकल अ सिरीज ऑफ शार्प साऊंड्स लाईक अ फायर बर्निंग. ठीक आहे, सो फटाक्यांचा कसा आवाज होतो तसा त्याला आपण क्रॅकल म्हणूया. द फायर वॉज क्रॅकलिंग लाऊडली. ओके, सो आगीचा खूप तडतड आवाज येत होता. द पॉपकॉर्न विल क्रॅकल इन द मायक्रोवेव्ह. पॉपकॉर्न मायक्रोवेव्ह मध्ये क्रॅकल होईल. ठीक आहे, सो क्रॅकल मीन्स तडतड आवाज होणे. नेक्स्ट आहे ट्रिकल. ट्रिकल टू फ्लो और मूव स्लोली इन अ स्मॉल स्टीम और ड्रॉप बाय ड्रॉप. ओके, थेंब थेंब काहीतरी गळणे. इथे काचेवर तुम्ही बघू शकतात की जसं पाणी झिरपतंय थोडं थोडं करून. द रेन इज ट्रिकलिंग डाऊन द विंडो. ओके, म्हणजे पावसाचं पाणी जे आहे ते हळूहळू एक्सक्यूज मी,
सॉरी, ट्रिकलिंग डाऊन द विंडो, हळूहळू पावसाचं पाणी येत आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट, वॉटर वॉज ट्रिकलिंग फ्रॉम द ब्रोकन पाईप. इथे तुम्हाला नळ दिसतो आहे, जो ब्रोकन आहे, तुटलेला आहे, त्यातनं पाणी झिरपत आहे, त्याला म्हणतात ट्रिकल. ट्रिकल. द वॉटर वॉज ट्रिकलिंग फ्रॉम द ब्रोकन पाईप. पावसात पाईपातून पाणी झिरपत आहे. नेक्स्ट आहे चॅटल. चॅटल, टू टेल समवन अबाउट समथिंग समवन एल्स डिड. दुसऱ्याला कोणाला तरी सांगणं की कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. टू शेअर अ सिक्रेट ऑर गॉसिप. गॉसिप शेअर करणं, सिक्रेट शेअर करणं, त्याला म्हणतात टॅचल. शी वॉज अँग्री बिकॉज आय चॅटेल टू मॉम. ती रागवली होती कारण की मी आईजवळ गॉसिप केली होती, म्हणजे सांगणं, चुगल्या करणं थोडक्यात. शी टोल्ड मी नॉट टू टॅटल अबाउट हर सिक्रेट. तिने सांगितलं होतं मला कोणाला सांगू नको तिच्या सिक्रेट बद्दल. ठीक आहे. नेक्स्ट, किड्स ऑफन चॅटल अबाउट इच अदर. मुलं नेहमीच एकमेकांबद्दल बोलत असतात. ठीक आहे. सो चॅटल अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकतात. ओके. सो आपले ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस सुद्धा आहेत. सो इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि ऑनलाईन क्लास रजिस्टर करू शकतात, जिथे सोप्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज सुद्धा कराल आणि माझ्याबरोबर शिकाल. ओके. नेक्स्ट आहे हॅगल. हॅगल, टू आर्ग्यू ऑर निगोशिएट ओव्हर द प्राइस ऑफ समथिंग. ठीक आहे. एखाद्या गोष्टीवर खूप निगोशिएशन करणं, त्याला हॅगल म्हणतात. म्हणजे घासाघीस करणं. आपण प्राइस वरनं घासाघीस करतो ना, किमतीवरून. आय डोंट लाईक टू हॅगल, आय जस्ट पे द प्राइस. ठीक आहे. सो मला बार्गेनिंग करायला अजिबात आवडत नाही, मी जी प्राइस म्हणते ती देते. आय वॉज हॅगलिंग विथ द शॉपकीपर फॉर अ लोअर प्राइस. ठीक आहे. मी बार्गेनिंग करत होतो शॉपकीपर बरोबर कमी किमतीसाठी. ठीक आहे. सो हॅगल दॅट मीन्स बार्गेनिंग. नेक्स्ट वर्ड आहे नझल. नझल, टू रब और प्रेस युअर फेस और नोज जेंटली अगेन्स्ट समवन और समथिंग. सहज तुमचं नाक, तुमचं असं का कुठेतरी घासणं किंवा लाडाने जवळ घेणं. द कॅट इज नझलिंग माय फूट फॉर अटेन्शन. ठीक आहे. कॅट जी आहे ती माझ्या पायावर घासते आहे तिचं नाक, अटेन्शन मिळवण्यासाठी. नेक्स्ट, द मदर नझल्ड हर चाइल्ड्स फोरहेड. आई जी आहे ती मुलाचं फोरहेड जे आहे, फोरहेड म्हणजे कपाळ, सो त्याच्यावर मायेने नझल करते आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्विंजल. स्विंजल, टू चीट समवन टू टेक देअर मनी और बिलॉंग्स डिसऑनेस्टली. ठीक आहे. सो एखाद्या गोष्टीबद्दल चीट होणं म्हणजे फसवणूक झालेली असणं. ही फेल्ट बॅड आफ्टर स्विडलिंग द ओल्ड मॅन. त्या म्हाताऱ्या माणसाला फसवल्यानंतर तिला वाईट वाटत होतं. त्याला वाईट वाटत होतं. ही ट्राईड टू स्विडल मी बट आय डिडंट कॉल फॉर इट. तिला खराब वाटत होतं पण मी काही त्याबद्दल विचार केला नाही. ठीक आहे. सो स्विंडल दॅट मीन्स एखाद्या गोष्टीबद्दल चीट वाटणं, खराब वाटणं. नेक्स्ट आहे ट्विंकल. ट्विंकल, टू शाईन विथ अ स्पार्कलिंग और फ्लिकरिंग लाईट. ठीक आहे. टू द स्टार्स आर ट्विंकलिंग इन द स्काय. चमचम करतात तारे, सो तसं. द शाईन विथ अ स्पार्कलिंग और फ्लिकरिंग लाईट. हर इयरिंग्स वर ट्विंकलिंग इन द लाईट. म्हणजे तिचे कानातले जे आहेत ते अंधारात चमकत होते, सो ट्विंकल म्हणजे चमकणारे. नेक्स्ट आहे ड्रिझल. ड्रिझल मीन्स लाईट रेन फॉलिंग इन व्हेरी स्मॉल ड्रॉप्स.
कधी कधी खूप जोरात पाऊस पडत नसतो, पण हलकासा पाऊस असतो, तर त्या हलक्याशा पावसाला ड्रिझल म्हणतात. ड्रिझल. आय फॉरगॉट माय अम्ब्रेला अँड नाऊ इट्स ड्रिझलिंग. मी माझी छत्री विसरलो आणि आता बारीक बारीक पाऊस चालू झाला. ठीक आहे. आय डोंट नीड अन अम्ब्रेला, इट्स जस्ट अ ड्रिझल. अरे मला छत्रीची गरज नाहीये, बारीक थोडा थोडा तर पाऊस पडतोय. सो ड्रिझल मीन्स थोडा थोडा पाऊस येणे, बारीक पाऊस येणे. ओके. नेक्स्ट आहे वोबल. वोबल, टू मूव्ह अनस्टेडीली फ्रॉम साइड टू साइड. ओके, बाजूबाजूने सरकणे. द टेबल इज वॉबलिंग बिकॉज वन लेग इज शॉर्टर. ओके, बारीकसा एक पाय त्याचा छोटा आहे म्हणून तो साइड साइडने सरकतो आहे. द जेली इज वॉबलिंग ऑन द प्लेट. ठीक आहे. सो जेलीज जे आहेत ती अशी थोडीशी फ्लफी असते, जम्प जम्प करणारी, सो ती वॉबल करते आहे प्लेटमध्ये. नेक्स्ट आहे कडल. कडल म्हणजे टू हग क्लोजली, मिठी मारणे. कडल म्हणजे मिठी मारणे. ही गेव मी अ कडल बिफोर लिव्हिंग. त्याने मला निघण्यापूर्वी मिठी मारली. कडल मीन्स मिठी मारणे. नेक्स्ट, वी कडल्ड अँड फेल अस्लीप टुगेदर. आम्ही मिठी मारली आणि झोपलो. सो कडल म्हणजे मिठी मारली. नेक्स्ट आहे बंजल. बंजल, अ ग्रुप ऑफ थिंग्स टाईड टुगेदर. बऱ्याचशा गोष्टी एकत्र करून त्यांना एकत्र बांधणे, त्याला बंडल असं म्हणतात. ही गेव मी अ बंडल ऑफ बुक्स टू रीड. त्यांनी मला बरेचसे असे पुस्तकं दिले, खूप सारे पुस्तकं दिले रीड करण्यासाठी. देर इज अ बंडल ऑफ स्टिक्स नियर द फायर प्लेस. फायर प्लेस म्हणजे जिथे आपण आग करतो तिथे काय आहे, बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे काड्यांचं बंडल आहे. ओके. नेक्स्ट इज गागल. गागल, प्लीज गागल आफ्टर ब्रशिंग युअर टीथ. ओके, गागल करणे म्हणजे गुळणी करणे. यू शुड गागल विथ वॉर्म वॉटर. तू गरम पाण्याच्या गुळण्या केल्या पाहिजेस. ठीक आहे. सो गागल मीन्स गुळण्या करणे. नेक्स्ट आहे रॅटल. रॅटल, टू मेक अ शेकिंग नॉइज. एखाद्या गोष्टीचा आवाज करणे. असं चाव्या फिरवल्यावर कसा आवाज येतो. द विंडोज वर रॅटलिंग इन द विंड. हवेने खिडकीचा आवाज येतो आहे. शी रॅटल्ड द कीज इन हर हँड. ओके. सो एखाद्या गोष्टीचा आवाज करणे, ती हलवत राहणे आणि त्याचा कंटिन्यू आवाज होणे, याला रॅटल असं म्हणतात. नेक्स्ट आहे गॅबी. गॅबी, अ पर्सन हु टॉक्स अ लॉट. एखादे व्यक्ती असतात की ते खूप बोलतात, बडबड करतात, त्याला गॅबी म्हणतात. शी इज गॅबी बट एव्हरी वन लव्स हर. ती खूप बडबडी आहे पण सगळ्यांना ती आवडते. सगळ्यांना ती आवडते. ठीक आहे. सो आपल्या आजूबाजूला असे लोक नक्कीच असतात. सो तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं बडबड व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही गॅबी म्हणू शकता. नेक्स्ट, आय लाईक टू लिसन बट सम पीपल आर टू गॅबी. मला ऐकायला आवडतं पण काही लोक खूपच बडबड करतात. ठीक आहे. सो गॅबी म्हणजे खूप बोलणारी लोक. नेक्स्ट आहे एक्झावेट, टू डिग आउट समथिंग. He excavated a small hole to plant a tree. Don't excavate too deep, it's not safe. Okay, so जास्त खोदू नको. डिग म्हणजे काय, खोदणे, एखादी गोष्ट खूप खोदून काढणे. त्यानंतरचा नेक्स्ट आहे ब्लेअर. ब्लेअर, टू मेक अ लाऊड अँड हार्श नॉइज. एखाद्या गोष्टीचा खूप मोठ्याने आवाज करणं. प्लीज टर्न ऑफ द म्युझिक, इट्स ब्लॅरिंग टू लाऊडली. प्लीज तो म्युझिक बंद कर, खूप जोरात आवाज येतोय. द अलार्म क्लॉक केप्ट बार्लिंग
until I turn it off. म्हणजे अलार्म क्लॉक वाजतच राहिला जोपर्यंत तो मी बंद केला नाही. ठीक आहे, सो त्याला म्हणतात ब्लॅर. ब्लॅर. नेक्स्ट आहे क्लिंक. क्लिंक, टू मेक अ शॉर्ट शार्प रिंगिंग साऊंड. छोटासा बारीक आवाज होतो. आता समजा दोन ग्लासला आपण टच केलं तर तसा बारीक टिंच आवाज होतो, त्याला क्लिंक असं म्हणतात. द ग्लासेस क्लिंक टुगेदर ॲज वी मेड अ टॉस्ट. ठीक आहे, सो दोन ग्लास एकमेकांना क्लिंक झाले. आय ड्रॉप माय कीज अँड दे क्लिंक लाऊडली. ठीक आहे, माझ्या कीज हातातनं पडल्या आणि त्याचा जमिनीवर पडल्यावर कसा आवाज होतो त्याला पण क्लिंक असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट आहे बिहाफ. बिहाफ, फॉर समवन एल्स ऑर इन समवन्स प्लेस. म्हणजे कोणाच्या तरी वतीनं आपण एखादं काम करणं. शी अपोलोजाइज ऑन बिहाफ ऑफ हर सन. म्हणजे मुलाच्या वतीनं तिने माफी मागितली. ओके. आय पेड द मनी ऑन युअर बिहाफ. तुझ्या वतीनं मी पैसे पे केले. ठीक आहे, सो बिहाफ म्हणजे कोणाच्या तरी वतीनं एखादं काम करणं. नेक्स्ट आहे बिजार. बिजार, that means something strange, unusual, or odd that is different from what is normal or expected. एखादी गोष्ट जी स्ट्रेंज आहे, अनयुज्युअल आहे, वेगळी आहे, नॉर्मल नाहीये, जे एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षा वेगळं असणं. That outfit is really bizarre. I have never seen anything like it before. मी याच्या आधी असं कधीच बघितलं नाही. तो किती विचित्र आहे, म्हणजे वेगळा आहे. His behavior was bizarre during the meeting. त्याचं बिहेवियर खूप वेगळं होतं, खूप विचित्र होतं, अनएक्सपेक्टेड होतं मीटिंग मध्ये. सो बिजार म्हणजे काहीतरी विचित्र, वेगळं, अनयुज्युअल. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रोक्युअर. प्रोक्युअर, टू गेट ऑर ऑप्टेन समथिंग ऑफन विथ सम एफर्ट्स. एखादी गोष्ट मिळवणं. ठीक आहे, मेहनत करून एखादी गोष्ट मिळवणं. ही वर्क हार्ड टू प्रोक्युअर अ गुड जॉब. सो याला तुम्ही इझी वे मध्ये गेट म्हणू शकतात. ही वर्क हार्ड टू गेट अ गुड जॉब. सो गेट म्हणजे प्रोक्युअर. ही वेंट टू द शॉप टू प्रोक्युअर मिल्क. ही वेंट टू द शॉप टू गेट अ मिल्क. ओके, सो प्रोक्युअर म्हणजे मिळवणे एखादी गोष्ट, गेट. नेक्स्ट आहे थिक हेडेड. थिक हेडेड म्हणजे स्टुपिड, जड बुद्धी आपण म्हणतो ना. स्लो टू अंडरस्टँड और अनइंटेलिजंट, म्हणजे त्याला पटकन लक्षात येत नाही काही गोष्ट, खूप जड बुद्धी आहे, अजिबात लक्षात येत नाही, स्लो असणं. डोंट बी सो थिक हेडेड, इट्स जस्ट अ सिम्पल क्वेश्चन. अरे खूप सोपा क्वेश्चन आहे, इतकं असं काहीच न समजल्यासारखं करू नकोस. डोंट कॉल हर थिक हेडेड, दॅट्स रूड. तिला असं म्हणू नको, थिक हेडेड, हे खूप रूड वाटतं. ठीक आहे, सो थिक हेडेड म्हणजे जड बुद्धी. नेक्स्ट आहे टॉपल. टॉपल, टू फॉल ऑर मेक समथिंग फॉल. टिपिकली फ्रॉम अ हाय पोझिशन, म्हणजे वर असं एकावर एक रचलेल्या गोष्टी आहे आणि तिथून काहीतरी फॉल होणं, पडणं, त्याला आपण टॉपल म्हणणार. द स्टॉक ऑफ बुक्स विल टॉपल इफ इट्स नॉट बॅलन्स्ड. म्हणजे बरेचसे पुस्तकं असे जर वर एकावर एक रचून ठेवले आणि जर ते प्रॉपर बॅलन्स नसतील तर ते पडतील. ओके. नेक्स्ट, द ट्री माइट टॉपल इन द स्ट्रॉंग विंड. म्हणजे जोराचा वारा आला तर ते पडण्याची शक्यता आहे. ठीक आहे, सो टॉपल म्हणजे फॉल होणं, पडणे. नेक्स्ट आहे रिमोट. रिमोट म्हणजे फार अवे इन डिस्टन्स, एखादी गोष्ट खूप लांब असणे. द हाऊस इज इन अ रिमोट एरिया फार फ्रॉम द सिटी. ठीक आहे, घर रिमोट एरियात आहे म्हणजे मेन शहरापासून लांब असणे.
द हाऊस इज इन अ रिमोट एरिया फार फ्रॉम द सिटी. देर आर नो हॉस्पिटल्स इन दिस रिमोट एरिया. या रिमोट एरियामध्ये म्हणजे शहरापासून लांब अजिबात हॉस्पिटल्स नाहीयेत. ओके, सो रिमोट एरिया म्हणजे शहरापासून लांब. नेक्स्ट, लिम्ब. लिम्ब, अनेबल टू वॉक नॉर्मली ड्यू टू अन इंज्युरी और विकनेस. लिंब म्हणजे एखाद्या काही इंजुरी झाल्यामुळे आपल्याला चालता येत नाहीये प्रॉपर, आपण लंगडत लंगडत चालतोय, सो त्याला लिंब म्हणतात. द मॅन वॉज लिम्पिंग ड्यू टू बॅक इंजुरी. बॅक इंजुरी झाल्यामुळे माणूस लंगडत चालत होता. ही इज ट्राइंग टू वॉक फास्ट बट स्टील लिम्पिंग. तो फास्ट पळण्याचा प्रयत्न करत होता पण तरी तो लंगडत होता. ठीक आहे, सो लिम्पिंग, लिम्प म्हणजे अं, आपलं एखाद्या लंगडत लंगडत चालणे. येस. नेक्स्ट, टेम्प्ट. टू मेक समवन वॉन्ट टू हॅव ऑर डू समथिंग स्पेशली समथिंग दॅट इज अननेसेसरी ऑर रॉंग. एखादी गोष्ट चुकीची असणे, एखादी गोष्ट असं आवडणे, त्याचं लालच निर्माण होणे. डोंट टेम्प्ट हर बाय शोईंग चॉकलेट्स, शी इज ऑन अ डाएट. म्हणजे तिला खायला एक्साइटेड करू नकोस, ती डाएटवर आहे. द चॉकलेट केक टेम्प्टेड मी टू मच. मला ते पाहून असं खूप इच्छा होते खाण्याची. सो टेम्पटिंग म्हणजे असं लालच होणे, एखादी गोष्ट खाण्याची खूप इच्छा होणे, करण्याची इच्छा होणे. नेक्स्ट आहे ओव्हरटर्न. ओव्हरटर्न, टू रिव्हर्स ऑर टर्न समथिंग अपसाइड डाऊन. ठीक आहे, पूर्णपणे उलटी करणं एखादी गोष्ट, त्याला ओव्हरटर्न म्हणतात. फर्स्ट सेंटेन्स बघा. द स्ट्रॉंग विंड ओव्हरटर्न द अम्ब्रेला. जोराचा वारा आला आणि छत्री जी आहे ती पूर्णपणे उलटी झाली. द स्ट्रॉंग विंड ओव्हरटर्न द अम्ब्रेला. द कार ओव्हरटर्न इन द ऍक्सिडेंट. कार जी आहे ती पूर्ण ऍक्सिडेंटमध्ये उलटी झाली, ओव्हरटर्न झाली. नेक्स्ट, द जज ओव्हरटर्न द प्रिव्हियस डिसिजन. ठीक आहे, जजने जो पूर्वीचा डिसिजन दिला होता तो पूर्णपणे उलटा केला, रिव्हर्स केला. नेक्स्ट, ब्रुटल. ब्रुटल, समथिंग एक्स्ट्रीमली हार्श और डिफिकल्ट. काही एखादी गोष्ट खूप अशी डिफिकल्ट असणे, हार्श असणे. हिज इंजुरीज वर ब्रुटल आफ्टर द कार ऍक्सिडेंट. त्याची जी इंजुरी होती, त्याला जे लागलं कार ऍक्सिडेंट नंतर, भयानक लागलं, खूप त्रासदायक होतं. द वेदर वॉज ब्रुटल येस्टरडे. इट वॉज फ्रीजिंग कोल्ड अँड विंडी. कालचं वातावरण खूपच हार्श होतं, कठीण होतं. खूप सारं फ्रीजिंग कोल्ड आणि विंडी होतं, म्हणजे बर्फ येत होता किंवा पाऊस होता, वारा होता. विंडी म्हणजे काय, वारा. द एक्झाम वॉज ब्रुटल अँड आय डिडंट फिनिश इन टाइम. एक्झाम जी आहे ती खूप कठीण होती आणि मी वेळेत ती संपवू शकलो नाही. सो ब्रुटल म्हणजे डिफिकल्ट, कठीण. नेक्स्ट आहे म्यूट. टू सायलेन्स ऑर रिड्यूस द साऊंड ऑफ समथिंग. कशाला तरी बंद करणं, आवाज बंद करणं, म्यूट करणं. प्लीज म्यूट युअर फोन ड्युरिंग द मीटिंग. मीटिंग मध्ये तुम्ही जर असाल तर तुमचा फोन म्यूट करा, म्हणजे बंद करा. कॅन यू म्यूट द टीव्ही, आय एम ऑन कॉल. तू टीव्हीचा आवाज कमी करू शकते का, मी कॉलवर आहे, मी बोलतोय कोणाशी तरी. ठीक आहे, सो म्यूट करणे म्हणजे आवाज बंद करणे. म्यूट, अनेबल टू स्पीक ऑर चुझिंग नॉट टू स्पीक. ठीक आहे, सो याचा असा पण अर्थ घेतला जातो की मी बोलू शकत नाहीये किंवा मला बोलायची इच्छा नाहीये. शी रिमेन म्यूट बिकॉज शी वॉज टू शाय टू स्पीक. तिने शांत राहणं पसंत केलं कारण की ती खूप लाजाळू आहे आणि बोलायला ती लाजते. सो म्यूट म्हणजे
एखाद्या गोष्टीचा आवाज कमी करणं पण होतं किंवा स्वतः गप्प राहणं असाही होतो. नेक्स्ट आहे मेरी. मेरी मेरी म्हणजे चिअरफुल, हॅपी, जॉयफुल, आनंदी असणे, एखादी गोष्ट आनंद दर्शवणे. ही विश्ड एव्हरीवन अ मेरी ख्रिसमस. त्याने सगळ्यांना मेरी ख्रिसमस विश केलं. एव्हरीवन ऍट द फेस्टिवल वॉज इन मेरी मूड. म्हणजे सगळेजण खूप आनंदाच्या मूड मध्ये होते फेस्टिवल मध्ये. ओके, सो मेरी म्हणजे आनंद. सो आय होप तुम्हाला हे सगळे ऍडव्हान्स व्होकॅबलरी वर्ड उपयोगात नक्कीच येतील. बऱ्याचदा आपण पुस्तकं वाचतो, त्यामध्ये सुद्धा कठीण व्होकॅबलरी असते, आपल्याला अर्थ नेमका काय आहे ते कळत नाही. तर इथे मी तुम्हाला मोर दॅन 30+ नवीन वर्ड आज सांगितले आणि त्याचा वाक्यात उपयोग कसा होतो हे सुद्धा सांगितलं. त्यामुळे अशीच अजून सेंटेन्स जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओज स्टेप बाय स्टेप मिळतील. आणि जर अजून तुम्हाला पर्सनली माझ्याकडून एक्स्ट्रा गायडन्स हवा असेल आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर तुम्ही स्पोकन इंग्लिश कोर्स जॉईन करू शकता, जो लाईव्ह असतो. 3 महिन्याचं प्रॉपर ट्रेनिंग आपण घेतो, ज्यामध्ये सगळं वोकॅबलरी, ग्रामर आपण कव्हर करतो आणि ऍक्च्युअल आपल्या ऍक्टिव्हिटीज करतो की जेणेकरून तुम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स येईल. सो अशा पद्धतीने जर तुम्हालाही तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुमचं नाव आजच रजिस्टर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.